सासूबाई आज दवाखान्यात जाणार आहे. डब्बा करून द्यायचा आहे मला यांले. जाणार आहे हॉस्पिटलमध्ये. तर झाला आता डब्बाही झाला. आता देऊन देतो. झाला का डब्बा बनवून? हा व झाला ना. आता आणूनच देत होते मी. हा व गाडीवाला आला ना, वेळ झाला ना. हा व लय वेळ होऊन गेला. हाव ना. पाण्याची बॉटलही देऊन दे एक. हा व पहा मी विसरूनच गेले पाण्याची बॉटल द्यायची. देऊन दे ना. एकच दे. हा व देतो ना. अनिता घरावर ध्यान ठेवजो. हा येतो मी दवाखान्यात जाऊन आता. हा आई या ना. हा व नेमबंदी पाहजो. हा बाबा तर शेतात गेले ते सासरे. हा नाही पहा तुम्ही लक्ष ठेवतो घरावर. तो आता पाहतो किती वेळ लागते तर. हा नाही तुम्ही काही काळजी करू नका. मी बरोबर ध्यान ठेवते. जेवण करून घेजो टायमावर. करता आई काही टेन्शन घेऊ नका तुम्ही कोणा गोष्टीचं. हा व जातो आता प्लास्टर बिस्टर काढून येतो. हा नाही काढून या. पाहिजो दरवाजा नेमबंदी बंद करजो मागचा बाई. करतो नाही मी तुम्ही काही काळजी करू नका. आणि वरत जाशील तर मग समोरची रूम दरवाजा बंद करून घेजो. नाही तर कोणी घरात घुसते तर मग माहिती नाही पडणार. हा बाई मी करतो सगळं. चाल मग येतो. हा नाही तुम्ही या ना. काही काळजी करू नका. आईलाच काळजी करते. आता तर पोचा गिचा राहिलाय झाडू गिडू राहिलाय. आता करतो मी सगळं. चला आता वेळ आहे तर दीपाला फोन करतो. हा बोल अनिता. काय व काय करतेय? काय नाही बा बसलो होतो. सकाळी आता उठलो बसले. नाही व 2-3 दिवस झाले काही बोलणं नाही झालं. मग चाल आता बोलून घेतो. हा व बरं झालं ना फोन केला तर. हा व तेच म्हणत होते. काय चालू होतं? काय नाही बा बसले होते. ते काय चालू आहे? काय नाही सासूबाई आज हॉस्पिटलमध्ये गेल्या तर मग कामं गिमं झाले. आता म्हटलं बोलून घेतो. हा व आई आली त्या दिवशी त्या घरी. आई सांगत होती. हा ना काकून चहाही नाही घेतला नाश्ताही नाही केला. तुला तर माहिती आहे आई मोजून आपण खाते आणि जेवण केलं होतं नाही ना म्हणून. हा ते तर आहे. आता तुला तर माहिती असं लग्नाची तारीख फिक्स झाली म्हणून. हा व माहिती पडलं ना 10 तारीख झाली म्हणून. हा ना बिचारे 10 तारीख झाली ना. आता कपडे घाले जर जाऊ आम्ही तर त्या दिवशी चालतो तू. येजो नाही तर पाय मग नव. हा नाही तर येणार नाही तू. मग सांगशील माझ्या सासूला असं झालं माझ्या सासूला तसं झालं. नाही नव येईन ना आता. आणखी त्या लग्नात किती दिवस होते मी. कपडे घाले मग त्यासोबत तिकडे राहिले. हा व येईन ना. लग्नाले पहिलेच येईन ना मी. याच लागन तुले. हा व येते ना. काय झालं की नाही काय काय करणार आहे तू तर. हा व फोटो तसे फिक्स करून ठेवले. कसे काढायचे काय काढायचे कोणते कपडे घालायचे तसं सगळं पसंत करून ठेवलंय मी तर. हा व ते पहिलेच ओके असते ना. हा मग काय करतं आता. आज प्लास्टर निघते ते सासूच आहे ना. हा व आज गेले ते हॉस्पिटलमध्ये. हाव का व मग येजो ना. पाहतो ना मग आता होळी पण आहे. पाय ना तसं. आता पाहतो बाई सासूबाई काय म्हणतात घरात काय म्हणते तर. हा तेही आहे. आता मग असं होईल ना की आताच प्लास्टर निघालं आणि चालली आहे माहेरी. हा तेही आहे. ती पहिली होळी आहे. हाव ना. आता पाहतो कशी गावात होळी खेळते तर. हाव ना यावर्षी तू आहे ना होळी खेळाले. हाव ना बिचारे खेळते की नाही खेळत काय माहिती. जमवजो ना तू. मग जेठाणी आहे ना मिताली ते येते ना. हाव त्या येते म्हणते. हा त्या येते ना आता होळीले. प्रत्येक सणाला येत असतात त्या. हा ना अजून काही भेट नाही झाली माहिती त्यांच्यासोबत. हाव चांगला आहे त्यांचा स्वभाव. अमरावतीलाच राहायचे त्या. हाव माहिती आहे ना मला. त्याशी सांगत होत्या काकू. हाव काय तुझ्यासाठी गाठी साडी तर आणणार होत्या. अजून तर काही आल्या नाही बा. नाही व घेऊन येतील ना त्याकरता. येतील मग सुट्टी किती राहते तेव्हा येतात ते. आता ते दादा जॉब करते ना. आता त्याच्या कारण त्यांना सुट्टी राहिली तेव्हा येईन त्या. हाव ना बरोबर आहे. काकू कुठं गेल्या? काय नाही व आई स्वयंपाक करते. हाव काय तूही करणं सुरू कर ना थोडं. करन ना आता. कर मग सवय पडते थोडं केलं तर. करन ना व त्यात काय आहे. नात्या करते ना चांगला स्वयंपाक. आत्यालाच करायला लावत जाईन मी. मस्त गोड बोलत जाईल आणि सगळे कामं करून घ्यायला लावत जाईन. हा व तशी तर तू हाय लय हुशार. चाल मग मी कामं करतो. झाडायचं राहिलंय मी. हा व कर ना ठीक आहे ठेवतो. हा व ठेव. चाल काय आता फोनवर तर बोलणं झालं. आता झाडझूड करून घेतो. थोडा घर कसं नेटकं झालं की बढिया वाटते. नाही तर मग कसंही वाटते. लावतो आता मोबाईल मध्ये मस्त. कोणतं गाणं लावू काही समजत नाही. नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे. माझा हौशील ना माझा हौशील ना माझा हौशील ना. बापरे मस्त गाणं म्हणता अनिता. अहो ताई तुम्ही मस्त चालू आहे तुझं गाणं म्हणते आहे. नाही ताई गाणं ऐकत होती आणि कामही करत होती. हाव का व चांगलं आहे. किती वेळची आवाज येते कोणी आहेच नाही. नाही ताई आई दवाखान्यात गेल्या. काय झालं काकूले कशासाठी दवाखान्यात गेल्या? काय नाही ते प्लास्टर काढायची तारीख आहे ना आज म्हणून गेल्या. हाव का व आज निघते काय? हाव ना ताई आज काढायला गेल्या त्या. काकू सोबत काम होतं मला. हाव काय आई तर गेल्या. काय मी कशी फोन तरी करायला पाहिजे होता. हाव काय झाले का सगळे कामं? हाव ना ताई झाले माझे कामं सगळे. हे गेले ना आई यांना हे तर मग डबा गिबा करून दिला. बाबा शेतात गेले बाबालाही बनवून दिला डब्बा. हाव का व हाव बरोबर आहे ना. हॉस्पिटलमध्ये गेला डब्बा द्यास लागते. हाव ना त्यांना वेळ होणार होता ना मग ते म्हणे की डब्बा देऊन दे. अहो बाई हॉस्पिटलमध्ये गेल्यावर नंबरही लागत नाही ना लवकर. हाव ना नंबर नाही लागत ना. आता काय काकू संध्याकाळीच येते. काय माहिती अजून काम होतं का काही? नाही व शेताबद्दलच काम होतं. म्हटलं काकूच्या घरी हो का की का तर मग जातो. आता माझ्या घरचे कामं होते झाले आमचे कामं. आता आम्ही रिकामेच होते. मी होती सविता आम्ही दोघी रिकाम्याच आहो. हाव काय आई तर हॉस्पिटलमध्ये चालला गेला आता ना. मोबाईल आहे ना पण रिचार्जच नव्हतं त्याच्यात. त्या अश्विनीजून तरी फोन लावती तर बरंच होतं.
हाव ना, फोन लावून ये बा, म्हणजे विनाकारणच्या चक्र होत नाही. हाव का बा अनिता, एवढी मोठी पोत रोज घालत नको जात जाऊ ना. काय होते ताई? नाही व, आता कसं आपण घरात एकटं दुकटं राहतो ना, आणि चोर चक्क्याचं काही खरं असते का बाई? हाव ना, बरोबर आहे. छोटी पोत घालत जाय ना. छोटी नाही गेली काय? नाही ना, छोटी पोत काही केली नाही आहे, हेच आहे. नाही व, एवढी मोठी नको घालत जाऊ ना, चोराचा काय भरोसा आहे, पहिलेच किती महागडं झालाय. हाव ताई, बरोबर बोलून नका तुम्ही तर. व छोटीशी घालत जाय. हा पाहतो, आईले बोलतो काहीतरी बनवायचं. व काकूले सांग, काकू बनवून देते. हाव ना, हे लयच मोठी आहे. मग व एवढी भरलेली सोन्याची नाही घालायची. आपण घरात एकटं दुकटं राहतो किंवा बाहेर जातो तर मग ते प्रॉब्लेम होऊन जाईल ना. हाव बरोबर आहे ताई तुमचं. आणि तर छोटे छोट्याच घालतो बाई, जास्त सोनं की काही घालत नाही, म्हणजे मग चोर शक्यता काही भरोसा नाही काय, तोडून नेतेत ना. हाव ताई बरोबर आहे. आला ना, बसू ना तिकडे. नाही व, जातो ना, आता काकू तर नाही आहे. बसा ना ताई. चाल मग बसू जरा. चहा बनवतो ना ताई? नाही व, चहा घ्या कुठं बनवतो. बस आता जरा, काय चहा बनवतो. आता कसा उन्हाळा सुरू झालाय तर चहा कमी केला मी ना. हाव ना, बरोबर आहे ना, उन्हाळ्याचा त्रास होते ना. करमते व. हाव बा, आता करमते. हाव, धीरे धीरे सवय पडून जाते ना. मस्त केलं व आता डेकोरेशन. 2 दिवसा पहिले डेकोरेशन केलं. ते रुखंताचं सामान आलतं, मग आईले म्हटलं लावून देतो इथं तिथं. हाव, चांगलं दिसते ना, लावलं गेलं तर. आई तर नाहीच म्हणत होते, नको लावू म्हणे, पण म्हटलं नाही, लावून देतो ना, काय करू ठेवून. हाव, ठेवल्याने बी तर खराब होते, मग लावून घेतलेलं बरं राहते. म्हणे दिवाळी गिवाळी लावत जाजो, असं लावलं गेलं तर बरं वाटते ना. हाव, ते तर आहे. त्या संगातींचं लग्न होतं ना, आहे ना, 10 एप्रिलचं ठरलं. हाव का व, मग तुला चांगलं होऊन जाईल नाही, ती संगातीनं तू मस्त. हाव ना, आता तुम्ही आहे ना माझ्या फ्रेंड, काय आहे त्याच्या. हाव, सगळ्यासोबत मिळून मिसळून राहा लागते. मग का नाही व ताई, ये जो मस्त होळी खेळायला, आम्ही होळी खेळत असतो. हाव काय, मस्त होळी खेळता का तुम्ही? हाव, मस्त होळी खेळतो आम्ही त्या दिवशी. होळीची पूजाही करतो आणि रंगपंचमी खेळतो. हाव काय, येईन ना मग. येतो आम्ही होळी पूजायला मस्त तयारी गियारी करून. हाव काय, काकू येता मस्त. ना आई येतील तर मग येईन मग मी आईसोबत. हाव, काकूही मस्त रंगपंचमी खेळते ना. हाव का, आई खेळते काय? मग मस्त कलर खेळते काकू. आम्ही तर हर वर्षी येतो काकूला लावायला. हाव काय, त्या खेळू मस्त. आणि ते मिताली येते ना. हा, त्या मिताली ताई येत आहेत ना. हाव, येते ना हर सणाले, वड सावित्री पौर्णिमाले, हे ते सगळ्या सणाले येते. ते आली की चांगली बोलते, गावात दिसले कोणाला तर. हाव काय, तू तर काही फिरलीस नाही गावात, दिसलीस नाही. नाही ना ताई, आई तर असं झालं, मग काही कुठंच नाही गेले. हाव, बरोबर आहे ना व, पेशंट असला की घरात असंच राहते. हाव ना ताई. राणी काय म्हणते? काय म्हणणार आहे, मस्त आहे ते. आता शाळेत गेली आहे, पेपर चालू आहे सध्या. हाव, बरोबर आहे ना. आता कसं आमच्या शेतातलं काम होऊन गेलं, मग म्हटलं चाल काकूच्या घरी असं हो का की का, तर एवढेच दिवस भरून जाते ना, मग पैसे काम येते खर्चाले. हाव ताई बरोबर आहे ना. आता काही माहित नाही सध्या कामात शेताचं काय आहे काय नाही. तर तू तर शेतातही गेली नसं. नाही ना ताई, गेलीच नाहीये. जाजो ना, मस्त आहे ना. हाव, आता पाहू ना, येत असं ना तुला शेतातलं काम. हाव ना, येते ना, आई सोबत जायची मी कधी कधी. घरी कशी आई जायची ना, त्याच्या कारण. हाव, बरोबर आहे ना, यायलाच पाहिजे सगळ्या गोष्टी. आरती गिरतीचा फोन आलता? नाही, ताई सोबत काही बोललेच नाही मी, 4-5 दिवस झाले. हाव का व. हाव ताई, इथं पार्लर नाही आहे का? हाय ना व पार्लर. काय करायचं होतं? काय नाही, प्लकिंगच करायचे होत्या मला. हाव का वा, हाय ना, मग काकू सोबत जाजो, नाही तर योगेश घेऊन जाईन. हाव ना, आता 1 महिना झाला ना, मी प्लकिंगच नाही केलं. आहे ना व, त्या काकू करून देते, ते हे करून देते, घरातच करते ते करून देते. तुला काही मोठं आहे नाही, आहे पण बऱ्यापैकी. हाव काय, नाही ना, कसं माहितच नाही ना. आणि आईला विचारलंच नाही मी इथं पार्लर आहे की नाहीये म्हणून. नाही व, आहे ना, चांगला करते येब्रो गिब्रो. आम्ही तर येब्रोच करतो बाई, दुसरं काही करत नाही. हाव काय, नाही जा लागन मला. हाव, जाजो ना, चांगलं आहे त्याला. हाव ना, चाल बाई, मी जातो. लय वेळ झाला, बसलाय. बसा ना, काय आहे त्याच्यात. नाही व, जातो ना, मग नंतर येतो, उद्या येतो, नाही तर फोन लावतो काकूले. तसं पाहा मग ताई. ना पाय दरवाजाने मध्ये बंद करून घे. हाव ना ताई, करतो. चाल मग येतो. हाव ना ताई, या ना. बरं झालं रे, ह्या राहुलची गाडी भेटली आपल्याला तर. हाव नाही, मी राहुलला सांगितलंच होतं की आईले उद्या हॉस्पिटलला न्यायचं आहे म्हणलं, तर तू गाडी घेजो. काकू, तुम्हाला काय गाडी हॉस्पिटलमध्ये नेणार नाही काय? बरं सांगा तर. हाव रे, मागच्या वेळेस तर गेले काय माहित नव्हतं योगेशले, तर बाईकवरच गेलतो आम्ही. मागच्या वेळेस म्हटलं मी योगेशले की अरे गाडी कानी हे केली, एक फोन लावता तुम्ही येता घेऊन. नेहमी काय त्रास द्यायचं रे. त्यात काय आहे, आता आहे आपल्या घरी तर कामात पडतो आपण. तुला काम असते ना रे. त्यात काय आहे, तुला इथे येते गाडी चालवता. पण नाही रे, काय घ्यायची कोणाची गाडी, काही झालं गेलं तर काय करशील. काय होणार आहे त्याच्यात? गाडीच आहे ना, का आज आपल्या कामात येते, दुसऱ्याच्या येते. आज ना उद्या घेशील नसतं तुम्ही. हे चालू तर आहे आता गाडी घ्यायचा विचार. आता पाहू काय म्हणते बाबा. तो बाबा ऐकत नाही ना रे. अरे माझी बाबाही नाही ऐकत होते, पण मग दादानं मागे लागू घेतली ती गाडी. कुठं जायचं म्हटलं की मग फॅमिलीला प्रॉब्लेम जायचा ना, जायचं. हाव रे, ते तर आहे. आता अपॉइंटमेंट घेतली का तशी? हाव रे, घेतली ना अपॉइंटमेंट. त्याच्या कारण लवकर होऊन जाणार आहे मग. हाव ना बाबा, लवकर ह्या प्लास्टर पासून सुटका भेटली पाहिजे मला. भेटते बघा काकू, काय एवढ्या ओळखीतात. मग आता आहे रे 10 तारखेचे लग्न, 10 एप्रिलले.
हाव ना बा काकू, झाला का फायनल, लग्न होऊन जाईल. चांगली आहे रे ते, नाही दीपा? हाव ना काकू, चांगला आहे स्वभाव. अरे फोन येत असेल ना? येतो, नाही तर आपण करतो. हे बरोबर आहे ना, चांगला आहे. काय गर्दी राहते रे? हाव ना काकू, लय गर्दी राहते. आता सकाळचा वेळ आहे तरी गर्दी कमी आहे, जास्त गर्दी राहते नाही तर. आम्हीच घर इकडेच आहे ना रे? नाही काकू, थोडंसं तिकडे अंदर आहे त्याचं घर. हाव काय? थोडंसं लेटला म्हणजे बरं लागन त्यांना. हाव ना डॉक्टर साहेब. हा ना बापा, लय 1 महिना झाले लेटलेच आहे मी. हो ताई, काही नाही होत. थोडासा हात हलवायचा बरं, तो कसा वाटते तर. हा अरे बापा रे, कळ निघाली. हाव ताई, थोडंसं तसं वाटेल तुम्हाला, मी गोळ्या देतो तरी. त्या गोळ्या का 5 दिवसाचा कोर्स करा तो, मग बरं होऊन जाईल. मग काही याची जरूरत नाही तुम्हाला. हा दुखला गिकला तर मग ये जा. हा हाव का, असं आहे का? आता त्या हाताले तुम्ही हालू शकतात, पण एवढी जास्त वजनदार काम करू नका. ठीक आहे ना, तसं वजनदार काही काम करायला निलावणार राहिले. थोडंसं अजून 1 महिना काळजी घ्या. कसं आहे, ते प्लास्टर काढलाय, पुन्हा दुखापत झाली नाही पाहिजे. हाव ना, बरोबर आहे तुमचं. आता काय दुखापत राहिली डॉक्टर साहेब? नाही ना ताई, तसं नसते ते. तुम्ही लयच वेळ लावला आमच्या अपॉइंटमेंटले. अहो ताई, सगळ्याला घाई आहे इथं, कोणीच इतर हासाठी आलं नाही आहे. ताई, त्याच्यावर जास्त जोरगीर नका देऊ हातावर. तुम्ही बांधून प्लास्टर केलं होतं ना, तसंच त्याला यूज करा सध्या, नाही तर मग अजून प्रॉब्लेम होऊन जाईल बरं. हाव ना, तसंच करा. नाही तुम्ही काही काळजी करू नका. मला वाटलं होतं प्लास्टर काढलं म्हणजे झालं. असते का ताई, एकडे हड्डी तुटल्यावर तुम्हाला थंडीमध्ये त्रास होत जाईल आता. हा ना बापा, हे फालतूचं दुखणं लागून गेलं. चालत राहते ताई आता. तुमचे 1000 रुपये झाले, काउंटरवर जमा करून द्या. हाव ना, ठीक आहे. बाबा बापा, लय महाग आहे. मी चांगल्या हॉस्पिटलमध्ये आल्या ना, मी हड्डी पेशंट आहे ना. काय झालं मग, तेवढं कापलं असतं खरं तुम्ही. हाव का ताई, काही जास्त तकलीफ झाली तर या लागन काय. आता तर काही होणार नाही त्यांना, पण त्यांनी वजनदार वस्तू उचलली तर मग प्रॉब्लेम होऊ शकते. त्याकरता थोड्या दिवस काळजी घ्या त्यांची. हाव, तसं तर काही कामं गिमं करायला लागत आईले. असं समजा सध्या की प्लास्टरच लावलेला आहे. ठीक आहे ना, तसंच करण, तसाच विचार करण आम्ही. चला मग डॉक्टर साहेब येतो. हा ते बिल तेवढं पे करून द्या आणि दवाई घेऊन या माझ्याजवळ. मी सांगतो तुम्हाला कोणती कधी घ्यायची आणि कोणती कधी द्या. ठीक आहे ना, करतो मी. आम्ही दुसरा पेशंट पाहिजे तिथपर्यंत यांनी इथंच आराम करू द्या, तुम्ही घेऊन या गोळ्या गिड्या. ठीक आहे ना, चालन. आई, मी औषध गोळ्या घेऊन येतो. ठीक आहे ना बाबू, जास्त काय आणजू नको, कारण लय दिवस झाले मी गोळ्याच गोळ्या खाते आहे. आता आई, डॉक्टरचं तर ऐक जरा. बापा, डॉक्टरचं ऐकून राहिली मी एवढ्या दिवसापासून. ठीक आहे आई. काय म्हणते डॉक्टर? काही नाही रे, डॉक्टर म्हणाले की 5 दिवसाचे औषध घ्या म्हणे, आणि 15-20 दिवस काम नका करू म्हणे हातानं. हाव का रे? हाव ना रे. डॉक्टरले काय समजते रे, आता काय 1 महिना झाले कामच निघून राहिली मी, आताही काम नाही करू म्हणते. आई, त्या हाताला काही त्रास देऊ नको तू. विनाकालूनचं फालतूचं वाढून जाईन बरं ते दुखणं. अरे आता काढलं ना प्लास्टर, काय तू त्या डॉक्टरचं काय काम आहे? आई, तुला मी सांगतोय ना. काकू, तसं राहत नाही. डॉक्टरला समजते की आपल्याला समजते. त्याला काय आहे रे? अजून दुखणं वाढून जाईल ना काकू तुमचं, नाही तर मग. आता किती कामं राहिले बरं तू सांगतं. उन्हाळ्याचे पदार्थ करायचे राहिले. अहो आई, नाही बनवले तर काय फरक पडणार आहे? ते बाबाई किती दिवसाचे मागे लागले, शेतात आली नाही. जाजो आई, पण काम नको करजो. तसं चालते काय, शेतात गेल्यावर बसून राहा ना. आई, बसून राहाजो, नाही तर ते जास्त होऊन जाईल तुझं. हो, तसं करू नका तुम्ही बरं. ऐकायचं डॉक्टरचं, काही गोष्टी ऐका लागते. हाव ना, आई ऐकतच नाही. हो, घरी कामं करायला आहे तरी ऐकत नाही. काय तिच्याच भरोसे सगळे कामं राहू द्यायचे का रे? आता महिना झाले करतेच आहे ती. मग काय झालं, करते तर करू दे ना. आता काही एका महिन्याची तर गोष्ट आहे, मग एका महिन्याला लावजो कामं तू. आता पाहतो हो काय होते तर. आता 5 दिवसाच्या गोळ्या गिड्या घे मस्त, आणि काही कामं गिमं काही करू नको, नाही तर फालतूमध्ये अजून डबल पलटशीन गिळशील तर पुन्हा आफत होऊन जाईल बरं आई. हाव रे, ठीक आहे ना, ऐकते मी तुझं. चहा घेता का काकू तुम्ही? नाही रे, चहा घ्या नाही घेत आता. घेणार रे, तुला घ्यायची असेल तर. नाही रे, मी तर घेतली होती. काकूला विचारतो, म्हटलं घेत असेल तर थांबवतो गाडी. नाही रे, आता घरी जातो ना, लय वेळ झाला ना. ठीक आहे बा काकू, चला घरीच. नाही तर म्हटलं काकू म्हणाल की यांना चहा प्यायला गाडी थांबली नाही. नाही रे, आता घरी जाऊन चाल ना, घरी वहिनीच्या हातचं चहा पे ना. हाव ना काकू, चला ना. पेट्रोल गिट्रोल टाकायचं असेल तर टाकून घेणार रे. नाही रे, आहे ना, गाडी फुल आहे पेट्रोलनं. टाकून घेणार रे. नाही काकू, कालच टाकलं होतं, आज काही टाकायची जरूरत नाही आहे. हाव काय? आई राहते तर करमते. आज घर असं सुनं वाटत होते आई होत्या घरात तर. आता मस्त सिरियली पाहतो आणि मेथीची भाजी तोडतो. घरात एकटं राहिलं म्हणजे टीव्ही लावलं तर बरं लागते. आला काय तुम्ही? हा व आली ना. पाणी आणतो मी. राहू दे ना, घेतलं मी पाणी. आई वरतं बसा ना तुम्ही. बसतो व खाली. काय सिरियल पाहत होती काय? हाव, काही करमत नाही होतं तर मग लावून दिली टीव्ही. हा व टीव्ही लावलं म्हणजे बरं वाटते. हाव, नाही तुम्ही घरात नव्हता तर कसं तरी वाटत होतं. डॉक्टर काय म्हणत होते? काही नाही व, दिल्या डॉक्टरनं 5 दिवसाच्या गोळ्या. हाव काय? डॉक्टर म्हणे हात नका हलव, जायचं नका करू, तसं नका करू. डॉक्टरले काय बरोबर आहे नाही, डॉक्टर जसं म्हणते तसं करावं लागते. आता बसवा बाई, थकले आता त्या डॉक्टरची. त्या मंदाताई आल्या होत्या. हाव का? काय म्हणत होती मंदा? काय नाही, त्या म्हणत होत्या काकू सोबत काम आहे म्हणे मला. आली असेल व शेताचं विचारायले. हाव, बहुतेक तसंच म्हणत होत्या त्या. आता पाहा लागून ना बाई उद्यापासून काय येतं. आराम करा ना आई आता. नाही व, आता लय दिवसापासून आरामच करून राहिली ना. ते सासरे कुठे गेले? आई बाबा चहा घेतला ना, गेले डेअरीवर जातो म्हणे मी. हाव का व? हे नाही आले का घरात? नाही व, तो म्हणे मी डेअरीवर जातो म्हणे आई, तिकडे लवकर येतो म्हणे. हाव काय? ना त्यांनी काही घेतला नाही त्यांना. थकून गेले बाबा, गाडीत बसून दवाखान्यात बसून पुरे थकवा आला. तसंच राहते बाई, आपण
घरात राहतो तर थकवा येत नाही, बाहेर गेल्याबरोबर थकवा येते. हा व तसंच राहते. बाबानं मेथी आणली तर मेथी तोडतच बसले मी. हा का व आता काय बनवाई स्वयंपाक? राहू दे ना, मी बनवतो. मस्त मेथीचे पराठे बनवतो मी. नाही बाई मी बनवतो ना. नाही व बनवते ना मी. आता लय दिवस झाली तू बनवते, आता बनवतो. नाही बाई राहू द्या ना, आताच कुठं करता. काय होते व? राहू द्या ना, करतो ना मी. तुम्ही सांगा फक्त कशी करू तर. चाल मग आपण दोघी मिळून करू. हा तसं तरी होते. मेथीच्या भाजीसोबत मस्त टमाट्याची चटणी कर. हा ठीक आहे. नाही ठेचा नाही करू का? ठेचा ते सासरे खाते. मग बाई ठेचाही करतो ना आणि टमाटर चटणी करते. हा का व दोघं दोघं करतो काय? मग काय होते बाई? दही आहे ना घरात? नाही बाई दही नाही आहे. खाल्लं असतं ना पराठे सोबत. मग सांगू काही आणले? नाही व तो उशीर येईल ना, तो काही आणणार नाही. जाऊ दे आता नाही येत. ठीक आहे मग आई, मी मस्त गरम गरम बनवतो आणि तू ताटं वाढून दे. आणि हे तर नाही आहे बाई, येतेच व तो तिथपर्यंत. आई मीच बनवतो ना, तुम्ही वाढून दे बाबाले. ठीक आहे मग तू बनवतो का? बनव मग. पहिले मेथी धुवून घे मग चिरतो. हा बाई मी तशीच करत असतो ना, पहिले चिरते आणि मग धुते कोणी कोणी. नाही बाई तसं नाही करत मी. तुला माहितीये का हे सिरियल मी पाहो म्हणून मला अशीच सून पाहिजे. हा काय अशी सून पाहिजे होती का तुम्हाला? हा व मला अशीच सून पाहिजे होती. मी लय पाहो पहिले सिरियल, आता तो काय नाही बाबा. पाहत जा ना आई मग आताही काय होते. हा व पाहतो ना, जसा वेळ भेटते तसा पाहतो. लग्नाच्या गोंधळमध्ये तो लई एपिसोड राहून गेले मैले, पुढे चालली गेली आता ही सिरियल. आई ते मोबाईलवर आहे ते सगळं एपिसोड. हा का मोबाईल कधी पाहू शकते काय? हा बाई मोबाईलवर कधी पाहू शकता तुम्ही. लावून देजो तर बरं मले. हा पण ह्या टीव्हीला अटॅच करू आई मोबाईल. हा का टीव्हीला मोबाईल अटॅच होते काय? हा बाई होते ना. हा बाई त्या आरती करे लयच वेळा. हा होतो ना आई होतो. मग मस्त उद्या करू आपण आणि मग पाहू. ठीक आहे ना आई करू. चहा घेता काय तुम्ही? चहा बनवून आणू का? नाही व आता जेवणच करत, काही चहा नाही घेत बाई. ठीक आहे मग चला मग मंडळी, आता आम्ही करतो बा मेथीचे पराठे, ठेचा, टमाटरची चटणी. आणि हा मंडळी ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलं त्यांना मनापासून धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग उद्याच्या भागात. सगळे आपल्या तब्येतीची काळजी घ्या.